माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात खळबळ. पुढचा नंबर कोणाचा, हा प्रश्न चर्चेत. साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात उघडकीस आलेल्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट दावा. आणखी एक मंत्री राजीनाम्याच्या वाटेवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप. सत्ताधाऱ्यांना वाचवलं जात असल्याचा ठाकरे गटाचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार. शिंदेंच्या ड्रग्ज प्रकरणाशी काहीही संबंध नाही. फडणवीसांकडून पोलीस कारवाईचं कौतुक, पण विरोधकांचा क्लीन चिटवर आक्षेप. सुषमा अंधारे यांचा आरोप, मुख्यमंत्री तपास यंत्रणेला प्रभावित करत आहेत. प्रकाश शिंदे यांची चौकशी व्हावी या मागणीवर ठाकरे गट ठाम. ड्रग्ज फॅक्टरीसाठी वापरलेली जागा शिंदे कुटुंबाशी संबंधित असल्याचा दावा. सरकारकडून आरोप फेटाळले. सातारा ड्रग्ज प्रकरणामुळे सत्तेची नैतिकता, पारदर्शकता आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न. राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकलेलं प्रकरण की खरंच मोठी कारवाई? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. चौकशीतून सत्य बाहेर येणार का? नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतोय सत्याचा उलगडा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडत आहे ते केवळ एक राजकीय वाद नसून राज्याच्या प्रशासन, कायदा, सुव्यवस्था, नैतिकता आणि सत्तेच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारं चित्र आहे. कारण माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याची चर्चा जोर धरू लागली असून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचा दावा केल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात उघडकीस आलेल्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणामुळे केवळ गुन्हेगारीचा प्रश्न पुढे आला नाही, तर या प्रकरणाचे राजकीय धागेदोरे कुठपर्यंत जातात, सत्तेतील लोकांवर चौकशीचा अंकुश येतो की नाही आणि तपास यंत्रणा किती स्वतंत्रपणे काम करते याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आणि शंका निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दात म्हटलं की कालच एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे आणि आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पांघरून घालत आहेत, हे फारच विचित्र आहे. या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे असा आरोप केला की सत्तेत असलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असून ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात ज्यांची नावे घेतली जात आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाहीये. ठाकरे यांनी साताऱ्यातील ड्रग्ज कारवाईचा संदर्भ देत म्हटलं की राज्यात ड्रग्जचा व्यवहार चालतोय, मोठे उद्योग उघडकीस येत आहेत, पण ज्यांची नावे या प्रकरणांशी जोडली जात आहेत त्यांच्यावर चौकशी सुद्धा नीट होत नाही. राजकारणासाठी माणसं लागतात हे मान्य आहे, पण ती माणसं कशी आहेत हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ड्रग्जचा व्यवहार करणारे लोक चालतील का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिंदे गट आणि भाजपकडून याला तीव्र प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि या कारवाईबद्दल मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो. मात्र जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव या प्रकरणाशी जोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो पूर्णपणे चुकीचा, निषेधार्ह आणि दिशाभूल करणारा आहे. आतापर्यंत जे काही पुरावे समोर आले आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबियांचा या ड्रग्ज प्रकरणाशी दुरान्वयानेही कोणताही संबंध आढळलेला नाही. त्यामुळे अशा पद्धतीने राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न योग्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री तपास यंत्रणेला प्रभावित करत असल्याचा आरोप केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना क्लीन चिट देण्याचा पुन्हा एकदा धाडसी प्रयत्न केला आहे. कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेचा आहे. राजकीय नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून तपास यंत्रणांवर दबाव टाकू नये. सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं की त्यांनी कुठेही एकनाथ शिंदे हे गुन्हेगार आहेत असं म्हटलं नाही. मात्र प्रकाश शिंदे यांची चौकशी झाली पाहिजे या मागणीवर त्या आजही ठाम आहेत आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदापासून दूर राहावं. त्यांचे भाऊ निर्दोष ठरले तर एकनाथ शिंदे पुन्हा उपमुख्यमंत्रीच नाही तर मुख्यमंत्री सुद्धा व्हावेत. अभिनंदनाचा पुष्पगुच्छ घेऊन मी स्वतः येईन असा टोलाही त्यांनी लगावला. या संपूर्ण वादाचं केंद्र ठरलं आहे साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरातील सावरी गाव, जिथे पोलिसांनी गुरांच्या गोठ्यात आणि पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रॉन ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रसायने, साहित्य जप्त करण्यात आलं असून या ड्रग्ज कारखान्यासाठी
वापरली गेलेली जागा एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. त्यांनी गुगल मॅप्स ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्मवरील नावे, फोन नंबर यांचे स्क्रीनशॉट दाखवत प्रकाश शिंदे यांच्याशी या जागेचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारकडून आणि शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून प्रकाश शिंदे यांचा या ड्रग्ज फॅक्टरीशी कोणताही थेट संबंध नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तरीही विरोधकांचा सवाल असा आहे की जर संबंध नाही तर चौकशीसाठी प्रकाश शिंदे यांना ताब्यात का घेतलं जात नाही? त्यांची चौकशी झाल्याशिवाय तपास पूर्ण कसा होईल? या प्रश्नांची उत्तरं अजूनही समाधानकारक मिळालेली नाहीत. या प्रकरणामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर, राजकीय नैतिकतेवर आणि सत्तेतील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण एकीकडे सरकार ड्रग्ज विरोधात कठोर कारवाई करत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांना संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप करत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात अस्वस्थता वाढली असून पुढचा नंबर कोणाचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय वर्तुळापर्यंत चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेला दावा खरा ठरतो का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरंच नैतिक दबाव वाढतो का? की हा सगळा प्रकार निव्वळ राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरताच मर्यादित राहतो? हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरण हे केवळ गुन्हेगारी प्रकरण न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षाचं, जबाबदारीचं आणि विश्वासार्हतेचं मोठं प्रतीक बनलं आहे. आणि या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक चौकशी होऊन सत्तेसमोर येण्याची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. एकूणच पाहता साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ आरोप प्रत्यारोपांचीच नव्हे तर नैतिकता, जबाबदारी आणि सत्तेच्या पारदर्शकतेचीही कसोटी लागली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पुढील राजीनाम्याचा दावा, एकनाथ शिंदे यांच्यावर झालेले आरोप, मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली क्लीन चिट आणि त्यावरून उभा राहिलेला विरोधकांचा आक्षेप या सगळ्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दोषी कोणीही असो वा नसो, सत्तेसमोर येण्यासाठी निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशी होणे हीच लोकशाहीची खरी गरज आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत राजकीय फायद्यापेक्षा राज्याच्या प्रतिमेला आणि तरुण पिढीच्या भवितव्याला प्राधान्य दिलं गेलं तरच या प्रकरणातून महाराष्ट्राला योग्य दिशा मिळेल. अन्यथा हा वाद केवळ राजकीय रणधुमाळी तडकून राहील आणि सत्य पुन्हा एकदा प्रश्नचिन्हात सापडेल.